नमस्कार मित्रांनो, मी सतीश। आज आपण मल्टिप्लिकेशनच्या ट्रिक शिकणार आहोत। त्यामध्ये आपण 2 डिजिट आणि 3 डिजिटचा गुणाकार एकदम सोप्या पद्धतीने कसा करायचा ते आज या सेशनमध्ये आपण बघणार आहोत। तर आपण नॉर्मली गुणाकार कसा करतो, 3 स्टेप मध्ये करतो। मी तुम्हाला एका स्टेप मध्ये त्याचा आन्सर काढायचा शिकवणार आहे। एकदम सोपी ट्रिक आहे। आता चला आपण एक्झाम्पल थ्रू जाऊया। पहिले एक्झाम्पल मी 2 डिजिटचं घेतो। समजा मी ही व्हॅल्यू घेतली 23 गुणिले 12, त्याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। त्याच्यासाठी काही नियम आहेत, ते नियम कसे ते बघूया। पहिले काय करायचं, हा पहिला नियम, हा दुसरा नियम आणि हा तिसरा नियम। 1 2 आणि 3 हे 3 नियम आहे। आता दिसायला ते किचकट दिसतं, पण ज्यावेळेस मी ऍक्च्युअली तुम्हाला शिकवणार त्यावेळेस एकदम सोपं आहे। पहिले काय करायचं, आता हे ना पहिला नियम काय आहे, या दोन्हीचा गुणाकार करायचा। 3 आणि 2 चा गुणाकार करायचा। किती येणार, 3 दुने 6, बरोबर। आता दुसरी स्टेप काय आहे, तिरकस गुणाकार करायचा आपल्याला, याचा आणि याचा। 3 आणि 1 चा तिरकस गुणाकार आणि 2 आणि 2 चा तिरकस गुणाकार, आणि त्या दोघांची बेरीज करायची, जो गुणाकार येईल तो। आता 3 1 3, बरोबर, आणि याचा आला 3 1 3 आणि 2 दुने 4, 4 अधिक 3 किती, 7। तर इथं किती आलं, 7 आलंय। ही झाली दुसरी स्टेप, झाली, कळली तुम्हाला। तिसरी स्टेप काय, या दोन संख्या आहे, बरोबर, याचा गुणाकार करायचा, बे एक बे, याला आपले आन्सर फायनल। एका स्टेप मध्ये। तसं तुम्ही ऍक्च्युअली जर दुसऱ्या पद्धतीने गेले तर 3 स्टेप पडतात, बरोबर। तर हे एका स्टेप मध्ये तुमचा आन्सर येतं। एकदम सोपी ट्रिक आहे। आता हे पहिले एक्झाम्पल आहे, तुम्हाला सुरुवातीला किचकट वाटन, जसं तुम्ही प्रॅक्टिस करता। आता दुसरं एक्झाम्पल तुम्हाला अजून सोपं वाटेल। आपण आता दुसरं एक्झाम्पल घेऊया। दुसरं आता थोडंसं मोठं घेतो मी एक्झाम्पल, म्हणजे तिथं छोटे आकडे घेतले, आता मोठे आकडे घेऊ आपण। 42 × 56, आता ही संख्या आहे। एका स्टेप मध्ये आपण याचा आन्सर काढणार आहे। आता एकदम सोपं आहे। पहिली स्टेप काय आपली बाळांनो, याचा आणि याचा, ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा, दिसतंय ना, या दोन संख्येचा गुणाकार करायचा। किती येणार, 6 दुने 12, बरोबर, 12 आले। हातचा एक वरती घ्यायचा, फक्त एक सिंगल डिजिट लिहायचं, युनिट प्लेसचं डिजिट लिहायचं, आणि दुसरा आपल्याला हातचा घ्यायचा। आता हातचा एक आपला शिल्लक आहे, बरोबर। दुसरी स्टेप काय आहे, तिरकस गुणाकार। हे बघा, ही दुसरी स्टेप आहे आपली, याचा तिरकस गुणाकार करायचा आणि याचा तिरकस गुणाकार करायचा। किती येणार, 5 दुने 10, बरोबर, 5 दुने 10 झाले, आणि 6 चोक 24, 6 चोक 24 आणि ते 10 यांची बेरीज करायची, किती झाली, 34 झाली, आणि हातचा एक आहे आपला, किती झाले, 35। 5 इथं लिहायचे, हातचा आपला 3 शिल्लक आहे, बरोबर। ही दुसरी स्टेप कळली तुम्हाला। तिसरी स्टेप काय आहे, या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि हातचा त्याच्यात मिळवायचा। या दोन्हीचा गुणाकार किती, 4 5 20, 20 आणि ते 3 आपला हातचा आहे, 23, याला आपले आन्सर। कळला तुम्हाला। आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। अजून आता नाही काय ना, थोडं मीडियम घेतलंय आपण हे अंक, आता थोडेसे मोठे अंक घेऊ अजून। आता इथं खाली घेतो मी एक्झाम्पल, 95 × 76, याचा आपण आता एका स्टेप मध्ये आन्सर काढणार आहे। पहिली स्टेप काय बाळांनो, ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा, बरोबर। पहिली स्टेप आपली, 6 5 30, 30 आले ना, 0 इथं, 3 हा हातचा घ्यायचा, बरोबर। आता दुसरी स्टेप काय आपली, 7 आणि 5 याचा तिरकस गुणाकार, आणि 9 आणि 6 याचा तिरकस गुणाकार, असा तिरकस गुणाकार करायचा। तिरकस गुणाकार करायचा आणि त्यांची बेरीज करायची, जी येईल ती। आता 7 5 35, बरोबर, आणि 9 7 54 यांची बेरीज करायची। 5 आणि 4 9, आणि 5 आणि 3 8, 89, आणि हातचा आपला एक शिल्लक आहे, किती झाले, 90। तर इथं परत काय येणार, 0। आता 9 आपला हातचा राहिला, बरोबर, 9 आपले शिल्लक आहे हातचा। आता पुढची स्टेप काय बाळांनो, या दोन संख्येचा गुणाकार करायचा, 9 आणि 7 चा। ती स्टेप काय आपली, 9 आणि 7 या संख्येचा गुणाकार करायचा। तर किती येईल, 9 7 63, बरोबर, 63 अधिक 9 किती झाले, 9 3 12, हातचा आला 1, 6 आणि 1 7, किती आलं, 72। हे आहे असं लिहून टाकायचं, हे तुमचं आलं फायनल आन्सर। कळलं तुम्हाला। एकदम सोपी स्टेप आहे। या फक्त हे 3 नियम सुरुवातीला ध्यानात ठेवा। तुम्ही 2-3 उदाहरणाची प्रॅक्टिस केली ना, तुम्हाला ह्या नियमाची पण गरज नाहीये।
आता आपण पुढचं एक्झाम्पल बघू. 2 डिजिटच बघू, त्यानंतर आपण 3 डिजिटचं शिकणार आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. 76 नाही, दुसरी घेऊ आपण संख्या. 79 इंटू 82. याचा आपण एका स्टेप मध्ये आन्सर काढणार आहे. 3 स्टेप मध्ये काहीच गरज नाही, एकदम सिंपल स्टेप आहे. कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट तुम्ही आन्सर काढू शकताय. तर पहिली स्टेप काय बाळांनो, ह्या आणि ह्या संख्येचा गुणाकार करायचा. तर ही संख्या आणि ही संख्येचा गुणाकार करायचा. 9 दुने 18, इथं किती येणार 8. आजचा आपला शिल्लक आहे बरोबर. फक्त 1 स्टेप 1 नंबर घ्यायचा, म्हणजे एका स्टेपला फक्त 1 नंबर घ्यायचा आणि एक पुढं हातचा घ्यायचा. 9 दुने 18, 8 इथं लिहिले, हातचा आपला शिल्लक आहे. आता दुसरी स्टेप काय बाळांनो, तिरकस गुणाकार. आता तिरकस गुणाकार करायचा आणि त्यांची बेरीज करायची. 9 8 72 बरोबर. 9 आणि 8 चा विषय संपला आणि 7 दुने 14 यांची बेरीज करायची आणि हातचा आपला एक शिल्लक आहे बरोबर. 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 7 आणि 1 8 किती आले 87 आलं. इथं 7 लिहायचं, 8 आपला शिल्लक आहे हातचा बरोबर. 8 शिल्लक आहे बरोबर. दुसरी स्टेप कळली तुम्हाला. आता तिसरी स्टेप काय आहे, ह्या आणि ह्या संख्येचा गुणाकार, म्हणजे ही आणि ही संख्येचा गुणाकार करायचा. किती येणार 8 7 8 7 56. 56 आणि 8 किती किती होतात 56 आणि 8 बेरीज करायची. 8 आणि 6 14, हातचा आला 1, 5 आणि 1 6 64. किती आलं उत्तर आपलं 64. कळलं तुम्हाला. आता आपण 3 डिजिटचे आपण मल्टिप्लिकेशन शिकणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. ते पण आन्सर आपण एका स्टेप मध्येच काढणार आहोत. त्याच्यासाठी काय नियम आहे ते आपण नियम पण बघूया आणि एक एक्झाम्पल पण घेऊया. सुरुवातीला काय करू आपण, छोट्या संख्या घेऊ 3 अंकी, नंतर मोठ्या संख्या घेऊ स्टेप बाय स्टेप. कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट तुम्ही नाही का 3 अंकीचा गुणाकार करणार. आता पहिली संख्या घेतो मी, 313 गुणिले 122 ही संख्या घेतली बरोबर. आता 3 अंकीचा आपण शिकतोय, त्यासाठी काय नियम आहे ते नियम घेऊया. एकदम सोपे नियम आहे. पहिला नियम काय आहे, या आणि या संख्येचा गुणाकार करून घ्यायचा. दुसरा नियम काय आहे, या दोन संख्येचा तिरकस गुणाकार करायचा आणि त्यांची बेरीज करायची. हा झाला पहिला, हा दुसरा नियम. तिसरा नियम काय आहे, ज्या तिन्ही संख्या आहे यांचा तिरकस गुणाकार करायचा, याचा पण गुणाकार करायचा आणि त्यांची बेरीज करायची. तेच कसं असं लिहूया आपण, यांची बेरीज. चौथा नियम काय आहे, परत ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा आणि त्यांची बेरीज करायची 4. आणि पाचवा नियम काय, शेवटच्या ज्या दोन संख्या आहे ह्या आणि ह्या यांचा गुणाकार करायचा. एकदम सोपं आहे. आता हे दिसताना किचकट दिसतंय, पण ज्यावेळेस मी एक एक्झाम्पल सोडेल तुम्हाला सोपं वाटणार. आणि आपण आन्सर एकाच डिजिट मध्ये काढणार आहे, एका स्टेप मध्ये काढणार आहे. तर आपण आता स्टेप बाय स्टेप ते फॉलो करूया आणि आन्सर काढूया. पहिली स्टेप काय आपली, ह्या दोन संख्याचा गुणाकार करायचा आपल्याला. आणि जर हातचा आला तर तो पुढं कॅरी फॉरवर्ड करायचा आहे, हातचा आपण खाली लिहायचा नाही. तर पहिली स्टेप काय, ह्या दोन संख्याचा गुणाकार बरोबर. 3 दुने 6, पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली. आता दुसरी स्टेप काय, ह्या दोन संख्या आहे ही आणि ही आणि ही आणि ही यांचा तिरकस गुणाकार करायचा. 3 दुने 6 आणि 2 1 2 किती झालं, 3 दुने 6 आणि 2 1 2 किती झाले 6 आणि 2 8. बेरीज करायची बरं का, तिरकस गुणाकार करून बेरीज करा. किती आलं 8 आलं. हे बघा 3 दुने 6 आणि 2 1 2 6 आणि 2 8. इथपर्यंत कळलं. आता पुढची स्टेप काय आहे, तिसरी स्टेप तर थोडी किचकट वाटेल तुम्हाला, पण किचकट नाहीये. काय करायचं, ही 3 आणि हे 1 यांचा तिरकस गुणाकार, परत 3 आणि 2 यांचा तिरकस गुणाकार आणि यांचा गुणाकार. तर आपण करून घेऊया आणि त्यांची तिन्ही संख्यांची ज्यावेळेस गुणाकार होईल त्यांची बेरीज करायची. कसं येईल आन्सर, 3 दुने 6, पहिली तिरकस गुणाकार झाला 6 आला. दुसरं काय 3 1 3, 3 दुने 6 आणि 3 1 3 3 आलं आणि 2 1 2 किती आली बेरीज 6 आणि 3 9 10 11. 11 आली म्हणजे एक हातचा आलाय, फक्त आपण लिहिताना ही संख्या लिहिणार इथं आणि हातचा पुढं कॅरी फॉरवर्ड करणार. एक आलं. तिसरी स्टेप कळली तुम्हाला. आता चौथी स्टेप काय आपली,
ह्या दोन संख्या आणि ह्या दोन संख्या यांचा तिरकस गुणाकार कसा होईल, असा आणि असा, आणि त्यांची बेरीज करायची. तर बे एक बे नाही, 3 दुनी 6 यांचा तिरकस गुणाकार 6 आला, आणि एक 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 6 आणि 1 7, आणि हातचा किती उरलेला आपला 1, किती झाले 8. इथपर्यंत कळलं. चौथी स्टेप आपली कंप्लीट झाली. आता पाचवी स्टेप काय आहे, सिंपल, शेवटच्या दोन संख्येचा गुणाकार करायचा. किती येईल, 3 एक 3. कळलं, आला आपल्या एका स्टेप मध्ये आन्सर. तुम्हाला नाही काय ना याच्यातलं जर एक्झाम्पल समजलं तरी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन ट्रिक आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, ते पण तुम्ही आवर्जून बघा. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया 3 डिजिटचं. तुम्ही कॅल्सीवर पण करून बघा, हेच आन्सर आलेलं आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. थोडस मोठं घेऊया आता एक्झाम्पल, म्हणजे संख्या या मोठ्या घेऊयात. 3 आहे ना, आता इथं 5 6 वगैरे घेऊ आपण. 5 6 7 गुणिले 454. आता हातचा येईन असे घेतलं मी, इथं हातचा आपल्याला फक्त एकाच ठिकाणी आला. हातचा आला ना, तो पुढं ऍड करायचा आहे पुढच्या संख्येमध्ये. तर काय करायचं आपण, सिंपल, पहिली स्टेप काय आपली, 7 चोक 28. पहिली स्टेप 7 चोक 28, 8 आले, हातचा किती उरला 2. तो कुठं करायचा, पुढे ऍड करायचा, इथं लिहायचा नाही. फक्त एकच स्थानी गुणाकार करून, समजा 7 चोक 28 आले ना, फक्त 8 लिहायचे आणि 2 पुढं कॅरी फॉरवर्ड करायचे. बरोबर. आता 2 आपले हातचे शिल्लक आहे. बरोबर. पुढची स्टेप काय आहे, तिरकस गुणाकार करायचा. ह्या दोन संख्या आणि ह्या दोन संख्या यांचा तिरकस गुणाकार करायचा आणि बेरीज करायची. ते आपण बेरीज करूया. 7 5 35. बरोबर. 35 आली, 7 5 35, 6 चोक 24. किती आली बेरीज, 5 आणि 4 9, आणि 3 आणि 2 5, आणि हे आजचे दोन इथे ऍड करू, किती झालं 61 झाले. आता एक इथं लिहायचा आणि 6 हातचा घ्यायचा पुढे. एक इथं लिहिला, 6 आपला शिल्लक आहे. बरोबर, 6 शिल्लक आहे. दुसरी स्टेप आपली कंप्लीट झाली, हातचा 6 शिल्लक आहे. आता पुढची स्टेप काय, 3 नंबरची, तिरकस गुणा करायचा तिन्ही संख्याचा. कसा होईल, 7 आणि 4 चा करायचा, 5 आणि 4 चा करायचा, आणि या दोन संख्याचा करायचा. पहिले आपण याचा करू, 7 चोक 28, दुसरा काय 5 चोक 20, आणि 6 पंच 30, यांची बेरीज करायची. 8, 2 आणि 2 4 आणि 3 7, आणि आपला हातचा उरलेला किती आहे 6. किती आलं, 8 आणि 6 14, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 84 आलं. परत इथे 4 लिहायचे आणि 8 आपला हातचा शिल्लक आहे. बरोबर. आता पुढची स्टेप बघू आपण. 3 नंबरची स्टेप आपली कंप्लीट झाली. आता पुढची स्टेप परत सोपी आहे. काय करायचं, ह्या दोन संख्या आणि ह्या दोन संख्या यांचा तिरकस गुणाकार करायचा आणि त्यांची बेरीज करायची. 6 चोक 24, इथं लिहितो मी, बेरीज करायची ना. 6 चोक 24 आणि 5 5 25, आणि हातचे किती 8, यांची बेरीज करायची. किती 8 आणि 5 13, 14 15 16 17, हातचा आला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5. आता 7 इथं लिहायचे, 5 उरले, 5 आपला हातचा शिल्लक आहे. बरं का बाळांनो. आता पुढची स्टेप काय, शेवटची, ही शेवटची स्टेप आहे आपली. 5 आणि 4 चा गुणाकार करायचा. 5 चोक 20, 20 आणि 5 25, हातचे आपण त्याच्यात ऍड केले. किती आलं, याला आपलं फायनल आन्सर. सोपं आहे ना. आता तुम्हाला सोपं वाटेल, आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. जसं तुम्ही प्रॅक्टिस करताना या ट्रिक तुमच्या लक्षात येतील, आणि एकदम सोपी मेथड आहे, काहीच किचकट नाही. काय गरज आहे का 3 स्टेप मध्ये आपण हातचा घ्या, याच्याशी करा, याच्याशी करा, काही गरजच नाही ना. एकदम सिंपल आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. हे मी रब करतो जरा. आता मोठं एक्झाम्पल घेऊ आपण जरासं मोठ्या संख्यांचं. 984 into 764. आता या संख्येचा आपण एका डिजिट मध्ये आन्सर, एका स्टेप मध्ये आन्सर काढणार आहे. एकदम सोपं आहे. तुम्ही कोणतीही संख्या घ्या, जी आवडेल ती घ्या, मी अंदाजे घेतोय. आता पहिली स्टेप काय बाळांनो आपली, ह्या दोन संख्येचा गुणाकार. किती आला, 4 चोक 16, हातचा 1 शिल्लक आहे. बरं का, हातचा काय करायचा पुढच्या स्टेप मध्ये ऍड करायचा. आता पुढची स्टेप काय आपली,
तिरकस गुणाकार करायचा. कोणत्या दोन संख्येचा? याचा आणि याचा, आणि यांची बेरीज करायची आणि हातचा पण त्याच्यात ऍड करायचा. किती? 6 चोक 24 अधिक 8 चोक 32 आणि अधिक 1. हातचा आहे ना आपला एक शिल्लक, तो पण ऍड करून घ्यायचा. 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 3 आणि 2 5. आता 57 आले. 7 इथं लिहिणार, 5 आपला हातचा शिल्लक. कळलं इथपर्यंत? आता पुढची स्टेप काय आपली? तिरकस गुणाकार करायचा तिन्ही संख्यांचा. याचा याच्याशी, याचा याच्याशी आणि याचा याच्याशी. 7 चोक 28 बरोबर. 7 चोक 28 झाले. 9 चोक 36 आणि 8 चोक 48 आणि आपले हातचे किती आहे? 5 उरलेले बरोबर. यांची बेरीज करायची. मुद्दाम मी हातच्याच घेतलंय म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल पूर्ण. आता तिन्ही ठिकाणी आपल्याला हातचे आलेले आहेत बरोबर. किती झाले? 8 आणि 8 16 झाले. 16 आणि 5 किती झाले? 21. 21 आणि 5 किती झाले? 26. इथं 6 आले, इथं 2 आले. 4 आणि 3 7 8 9 10 11 किती झालं? 116. तर फक्त एकक स्थानचा अंक आपण इथं लिहिणार आणि 11 पुढे फॉरवर्ड होणार. आपला आजचा किती शिल्लक आहे? 11 आहे बरं का. आता 3 नंबरची स्टेप आपली कंप्लीट झाली बरोबर. आता 4 नंबरची स्टेप काय बाळांनो? या दोन संख्येचा गुणाकार करायचा आणि त्यांची बेरीज करायची. किती? 8 7 56 बर का. 8 7 56 आहे. 9 7 54 यांची बेरीज करायची आणि हातचे किती आपले? 11. यांची पण बेरीज करून टाकायची. 6 आणि 4 10 आणि 1 11. हातचा आला 1. 5 आणि 5 10 आणि 1 11 आणि 12. आता एकक स्थानी किती आहे? 1. हातचे किती उरले आपले? 12. 12 उरलेले हा शिल्लक झाली. आता शेवटची स्टेप काय बाळांनो? 9 आणि 7 चा गुणाकार करायचा बरोबर. 9 7 63. 63 आणि 12 किती होतात? 12 हे आपले हातचे शिल्लक आहे बरोबर. 3 आणि 2 5 6 आणि 1 7. काय आला आन्सर? 75. हे आलं तुमचं आन्सर. कळलं तुम्हाला? अशा प्रकारे आपण 3 डिजिट आणि 2 डिजिटचं मल्टिप्लिकेशन एकदम सोप्या पद्धतीने शिकलो आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन ट्रिक आपल्या चॅनलवर पण आपण टाकलेले आहेत आणि अशाच नवीन व्हिडिओच्या तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.